त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले ग्रामस्थांचा लघु पाटबंधारे प्रकल्पाला तीव्र विरोध। रोहिले गावातील ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर 3 दिवसीय उपोषण सुरू। सविस्तर असे की गेल्या 2 वर्षांपासून रोहिले येथे लघु पाटबंधारे होणार म्हणून स्थानिक जमीन मालकांच्या परवानगीशिवाय मोजणी करण्याचा निर्णय लघु पाटबंधारे विभागाने घेतला आहे। परंतु या प्रकल्पात नागरिकांच्या जमिनी जात असून त्यात शेतकरी भूमिहीन होणार आहेत। याबाबत कुठलीही सूचना अथवा कुठलीही कल्पना न देता त्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार होत आहे। ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन होणाऱ्या या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। प्रकल्प झाल्यास आम्ही भूमिहीन होऊ, आम्हाला जगण्याचे दुसरे साधन नाही असेही त्यांनी सांगितले आहे। तसेच मयत शेतकऱ्यांचे बनावट संमतीपत्र ज्याने बनवले त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। काय कशा संदर्भात तुम्ही इथं बोलता? आम्ही रोहिले पाटबंधाऱ्याच्या संदर्भात इथं आलेलो आहोत। काय म्हणणं आहे तुमचं? आज शेतकऱ्यांना आज जगासाठी जमिनी नाही आहे आणि एवढे माणसं जर हा प्रकल्प झाला तर भूमिहीन होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, याच्यावर ज्या संमत्या घेतलेल्या लोकांच्या सगळ्या खोट्या संमत्या घेतलेल्या आहेत त्याची त्यांनी आज आम्ही प्रत्येक ठिकाणी अर्ज दिलेले आहेत, माहिती दिलेली आहेत, पण यांनी शासनाने कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही अजून। आणि हे दमदाटीने आमच्यावर मोजणीचा आणि प्रकल्प करण्याचा अधिकार गाजत आहे। त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटनी काश्यपी धरण आम्हाला एकदम 2 किलोमीटरवर आहे, त्यात हे धरण केल्यापेक्षा काश्यपी धरणातून पाणी धरून आणून आमच्या शेतकऱ्यांना पुरवावे। तुम्ही जे म्हणताय की विरोध आहे असं आहे तसं आहे, त्याच्यामध्ये किती जणांचा विरोध आहे? जवळजवळ 70% लोकांचा विरोध आहे। आणि याच्यामध्ये जे भूमिहीन होत आहे हो, तर त्याची खरंच भूमिहीन होत आहेत का पूर्ण? आहे ना, मग आहे ना माणसं इथं भूमिहीन। या रे, चला या दोघं जण या, कोणी त्याला बोलवाली या। भूमिहीन होते पूर्ण भूमिहीन? ठीक आहे, त्यांना नोटीस आहे, मग भूमिहीनच झालो ना। ए भोरे ना तू, बरोबर, आज तर काही कुठलं त्यांनी असं दाखवलेलं नाही। आणि आमचा महत्वाचा मुद्दा आहे, मी शिकलेलो, माझ्या ग्रामपंचायत सदस्य 1991 ते 95 सालापर्यंत तिची सही नाही आहे, त्याच्यावर अंगठा मारलेला आहे। शासनाने त्याची चौकशी का केलेली नाही? मी स्वतः शिकलेलो आहे, माझी इंग्लिश सही आहे, त्याच्यावर माझा डुप्लिकेट सह्या मारलेल्या आहे। मग संमतीपत्राची चौकशी झाली पाहिजे, प्रकल्पाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। मेलेले लोक 11 आहे, त्यांचे आमच्याकडं मृत्यूचे प्रमाणपत्र आहे आणि त्यांच्या सह्या झालेल्या आहे। 2019ला सह्या झालेल्या आहेत, काही 71, 76 मध्ये मयत येते लोक। मग हे लोक आणले कुठून याची सखोल चौकशी झाली पाहिजे। जे लोक मयत झाले हो, त्यांच्या वारसांचं काय म्हणणं आहे? वारसांचं म्हणणं असंच आहे की ते आमच्या वडिलांच्या सह्या झाल्या कशा याच्यावरती, आम्हाला कुठल्याही प्रकारचं न विचारता खोट्या सह्या का केल्या? खोट्या सह्या मारलेल्या आहे। आता त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याकडे आत्ताही उपलब्ध आहे आणि त्याच्यावर ते 71, 76 किंवा असे याच्या काळात मेलेले लोक आहे आणि यांनी 2019ला संमतीपत्र बनवलं, त्याचाही आमच्याकडे पुरावा आहे। 2019ला हे लोक आले कुठून? शासनाने हे कसं मान्य केलं? आम्ही शासनाला कलेक्टर मार्फत तिथं पण अर्ज दिलेला आहे, माननीय प्रांत साहेबांना अर्ज दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेला आहे, त्याची कुठल्याही प्रकारची आजपर्यंत चौकशी झालेली नाही। म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। पण मग तुम्ही जर अर्ज फाटेच करत राहिले, मग तुम्ही न्यायालयात धाव नाही घेतलीत का? हो, आम्ही आहेत, सर्वसामान्य कुटुंब आहे याच्यामध्ये, त्यात आदिवासी कुटुंब आहे, लोकांकडे एवढा पैसा नाही आणि आम्हाला इथं जर न्याय नसेल मिळत तर मग आम्हाला काहीतरी पर्याय करावाच लागेल। मग सरकार तर आमचंच आहे ना, शेवटी पब्लिकसाठी सरकार आहे ना। मग सरकारने का बरं चौकशी करू नये आम्ही न्यायालयात जाण्यापेक्षा? हां, हो, मग गरिबांना कोण आहे? तुम्ही अत्याचार करू राहिले गरिबांवर आज सरकार। हा भूमीहून उरायला बघा। हां, माझं नाव रघुनाथ गंगाधर भोर। माझी जमीन आधी काही वाढल्यामध्ये बंधारा झालेला आहे आणि आताही जाऊ राहिली। मग आम्ही आदिवासी असून 2-2 ठिकाणी भूमिहीन करायचं काही कायदा आहे का नाही, हीच आमची प्रार्थना आहे बघ। आणि आमचे मेलेले फुया आहेत त्यांचे सुद्धाही नोंदी घेतल्या आहेत, ते सुद्धा आम्हाला दाखवा, तिथं प्रूफ करून दाखवावे कुठं काय झालं। तुमच्या मागणीचा मूळ मुद्दा काय आहे? आम्हाला धरण आमच्या जमिनी जातं, आम्हाला त्याच्यापेक्षा चुकून पाणी दुसरीकडून आणून द्या काश्यपीवर। हो, आम्हाला धरण नको आहे। हो, जमिनी नाही राहिल्या तर आज शेतकऱ्याला 10 गुंठे सुद्धा जमीन घेऊत नाही। 2-2 ठिकाणी भूमिहीन सरकारचे काय पैसे मिळतात? पैसे मिळतात सरकारच्या भावाने, काय पैसे मिळतात? आम्हाला जमीन घेता येणार नाही दुसरी। स्टार न्यूज प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी।